हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ARP क्लासेस अदी सर. तर आज आपण पाहणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट 2026-27 विषय मराठी इयत्ता 9वी 9th क्लासचा मराठीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत उत्तरासहित. तर सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, सर्व त्याचे उत्तरे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की लास्टला आपण याची आन्सर शीट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्हाला या क्वेश्चन पेपरची PDF आणि उत्तरांची PDF पाहिजे असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करून मेसेज करू शकता, मी तुम्हाला PDF सेंड करेल. आणि टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही अजून जॉईन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन दोन्ही चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप. तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला तर आजच्या या क्वेश्चन पेपरला सुरुवात करूयात. तर व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला फुल करून घ्यायची आहे कारण की क्वेश्चन पेपर थोडीशी ब्लर आहे, मग तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर प्रश्न पहिला आहे, पुढील उत्तरा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर हा उत्तरा तुम्हाला पहिल्यांदा वाचून घ्यायचा आहे. तर हा उत्तरा तुम्ही नीट वाचायचा आहे. तर उत्तरा वाचा. तर उतारा वाचून झाल्यानंतर त्यावरील काही प्रश्न आहेत. एक आहे, आकृतीबंध पूर्ण करा. 1 गुणांसाठी आहे. चक्रधर स्वामींसाठी पाठात आलेली 2 नावे तुम्हाला लिहायची आहेत. तर तुम्ही जर उतारा नीट वाचला तर तुम्हाला लगेच 2 नावे तुम्हाला सांगता येतील. तर याचं उत्तर आहे, फर्स्ट आहे नाथोबा आणि सेकंड आहे सर्वज्ञ. तर असे 2 नावे आलेले आहेत पाठात चक्रधर स्वामींसाठी. तर 2 आहे उतार्यातील पुढील शब्दांना प्रचलित प्रमाण मराठीतील शब्द सांगा. 1 गुणासाठी आहे. तर कठिया. कठिया म्हणजे काय? पुजारी, बरोबर. सी म्हणजे काय? थंडी. काईसिया. काईसिया म्हणजे काय? कशासाठी. आणि कव्हनी म्हणजे कोणी एक. तर असे तुम्हाला याचे उत्तरे लिहायचे आहेत. त्यानंतर 2 आहे. तर हा उत्तरा तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे. त्यातील ब आहे, तर नीट वाचायचा आहे उत्तरा. उत्तरा वाचून झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत. तर त्यातील एक आहे, योग्य पर्याय योजून वाक्य पुन्हा लिहा. 1 गुणांसाठी आहे. तर त्यातील एक आहे, डॅश निवडणूक काम करणं हे अतिशय अवघड असतं. तर याचं तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर योग्य पर्याय आहे 3 आदिवासी क्षेत्र, बरोबर. त्यानंतर 2 आहे, कृती सोडवा. अनुताईंनी अन्य क्षेत्रात केलेली कार्य तुम्हाला लिहायची आहेत 1 गुणांसाठी. तर अन्य कार्य कोणते कोणते होते ते तुम्हाला लिहायचे आहेत 2. तर त्यातील एक आहे बाल कल्याण आणि सेकंड काय आहे, मूकबधिरांसाठी शिक्षण. तर असे तुम्हाला 2 इथे कामे लिहायचे आहेत. त्यानंतर क आहे सोमत. 6 ते 8 ओळीत सोमत लिहायचं आहे 3 गुणांसाठी. तर हे तुम्ही लिहू शकता. माणसाच्या जडणघडणीत असलेले नात्यांचं महत्व सोदाहरण स्पष्ट करायचं आहे तुम्हाला. सोमत लिहायचं आहे 3 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. तर तुम्हाला हे पद्य अगोदर वाचून घ्यायचं आहे. तर थोडंच आहे ते तुम्ही वाचू शकता. वाचून झाल्यानंतर त्यावरील तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातील एक आहे, खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. 1 गुणांसाठी तुम्हाला उपमा लिहायची आहे. विठ्ठल. विठ्ठलला काय येईल? चोर. आणि हृदय बंदी खाना. तर असे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 2 आहे, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट आहे 1 गुणांसाठी. तर त्यातील एक आहे, विठ्ठलाला धरले. तर याचं उत्तर आहे ई भक्तीच्या दोराने. त्यानंतर 2 आहे, विठ्ठलाच्या पायी घातली बेडी. तर याचं उत्तर आहे अ शब्द रचनेच्या जुळणीत. त्यानंतर 3 आहे, सोमत. 3 गुणांसाठी आहे. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचे आहे. तर हे सोमत आहे, तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. खालील फरक सांगा. तर हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, एक खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा. 2 गुणांसाठी आहे. तर तुम्ही ही काव्यपंक्ती नीट वाचून घ्यायची आहे. तर त्याचं उत्तर आहे, अलंकाराचे नाव आहे व्यतिरिक्त अलंकार आणि लक्षण काय आहे, जेव्हा कोणत्याही काव्यात उपमय हे उपमानापेक्षा गुणांच्या बाबतीत श्रेष्ठ किंवा सरस दाखवले जाते तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो. तर असे तुम्हाला लक्षण लिहायचे आहेत.
त्यानंतर 2 आहे पुढील शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुणांसाठी आहे. उदाहरणार्थ सापेक्ष, निरपेक्ष. तर एक आहे अनाथ, तर अनाथचं तुम्ही काय लिहू शकता सनाथ, आणि सुपीकचं काय लिहू शकता नापिक. तर असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न 5वा ब, स्वपरिचय पत्र तयार करा. 4 गुणांसाठी तुम्हाला पत्र तयार करायचं आहे. तर तुम्ही प्रश्न पाहू शकता. तर असा तुमचा क्वेश्चन पेपर आहे मराठीचा. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व विषयांच्या क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या, कारण की तुम्हाला तिथे PDFs या क्वेश्चन पेपरच्या मिळतील. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.